अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात गेल्या 10 ते 15 दिवसांपासून युरियासाठी शेतकऱ्यांच्या रांगाच लागत होत्या। आधी आधार कार्डवर 5 बॅग देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता। मात्र यात ज्यांच्याकडे शेती नाही तेही युरियाची साठेबाजी करू शकत होते। मात्र आता शासनाने नियमात बदल करत आता फक्त आधार कार्ड सोबत 7/12 देणेच आवश्यक आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी सेवा केंद्रासमोरील रांगा ओसरल्या आहेत। आता फक्त शेतकरी कृषी सेवा केंद्रावर दिसत असल्याने गर्दीला आळा बसलाय आणि आता नवीन अटीमुळे फक्त शेतकऱ्यांनाच युरिया मिळत आहे। नवीन नियम काय आले आणि काय फायदे झाले त्याच्यामुळे? नवीन नियमामुळे काय झालं की ज्यांना जेवढी शेती आहे त्याच्यानुसार एकरी 1 पोत्याच्या हिशोबाने भेटणार आहे आणि जास्तीत जास्त 5 पोते भेटणार आहे। त्यामुळे गर्दी आणि जे लोक ज्यांच्याकडे शेती नाही ते लागणारे लाईनीमध्ये लागून न राहिले। त्यामुळे काय झालं की जे प्रामाणिक शेतकरी आहे त्यांना स्वतःना माल भेटून राहिला, त्याच्या हिशोबाने सर्वांना म्हणजे वाटप व्यवस्थितपणे होऊन राहिलं आणि जे गर्दी आहे ती आज 50% राहिली नाही। त्याच्यामुळं सर्व व्यवस्थितपणे वाटप चालू आहे आणि सर्वांना माल मिळत आहे। माझं नाव हरीश सुरेशचंद्र लखोटिया, बालाजी कृषी केंद्र अकोट आहे। त्याचप्रमाणे जो नर्मदा बायो कंपनीचा जो युरिया आहे तो येत्या 2 दिवसांमध्ये आपल्या अकोट तालुक्यामध्ये येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणामध्ये युरिया मिळणार आहे। त्याचप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी महोदय अकोला यांच्या आदेशानुसार आपण आता आधार कार्ड आणि 7/12 ह्या दोन्ही सिस्टीम आपण आता शेतकऱ्यांसाठी युरियासाठी लागू केलेल्या आहेत। गर्दीतील गैरप्रकार टाळण्यासाठी आपण हे करत आहोत। याचे फायदे काय होतात? याचे फायदे असे की जे ज्यांच्याकडे शेती नाहीये किंवा गर्दीत जे गैरप्रकार होऊ शकतात हे आपल्याला या निमित्ताने टाळता येते।